सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक सर्व 29 महानगरपालिकेबरोबर होतच आहे लवकर आणि त्यानिमित्ताने सोलापूर शहरामध्ये प्रथमच त्या ठिकाणी महाविकास आघाडीची स्थापना इथे पूर्णपणे झाली। यामध्ये काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, आडम मास्तरांची कम्युनिस्ट आहे, त्याचप्रमाणे मनसे आहे आणि या ठिकाणी मी मुद्दाम सांगेन की वंचितनी पण पाठिंबा दर्शवला की आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, बाकी आमच्या जागे वगैरे आम्ही पाठिंबा देऊ। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे समाजवादी पार्टी जे आहे यांची अखिलेशची, त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की आम्हाला उमेदवारीवर काही नको, पण आम्ही सपोर्ट करतो। भाजपच्या अगेन्स्टमध्ये आम्ही सगळे एकत्र येऊन त्या ठिकाणी भाजपला पाडायचं आणि हा महाविकास आघाडीचा महापौर बसवायचा, ही भूमिका त्यांची आहे। सोलापूरमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी पूर्ण ताकदीने उतरणार आमच्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे की एक जण आता प्रकाशजी आणि आम्ही 10 वर्षाबरोबर आमदार होतो, त्याच्यानंतर मग आडम मास्तर पण आमच्याबरोबर आमदार होते आणि ते त्यांची ताकदच कामगारांची ताकद, बीडी कामगारांची ताकद खूप मोठी आहे आणि तो दृष्टिकोन ठेवला की शिवसैनिक जबरदस्तपणे माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष प्रमुखाखाली आमचे सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत। आता कोणी म्हणतं काय कुरकुरी सगळी पक्षात असतीच, घरगुती असते ती, पण बाकी मग आदेश आला आमच्याकडे कसं आहे, शिवसेना पक्षाने प्रमुखांनी आदेश दिला की आम्ही सगळेजण काम करतो। अशा दृष्टिकोनातून आज सर्व आमचे जिल्हा प्रमुख सगळे बसलेले आहेत, ताई पण आहे, उपनेते आहेत, हे सगळे आम्ही पदाधिकारी त्या ठिकाणी आता जोरदारपणे महाविकास आघाडीचं काम करून सुरुवात करायची। एक मोठा मेळावा आडम मास्तरांनी सांगितलं, एक मोठा मेळावा त्या ठिकाणी लावायचा आहे। तो मोठा मेळावा आडम मास्तरांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत, त्यामध्ये सुद्धा आमचे बरेच आम्ही सर्वजण येणार आहोत। आणि बाकी शेवटी माझी विनंती मी करेल माननीय उद्धव साहेबांना, शरद पवार साहेबांना आणि बाकी काँग्रेसच्या नेतेमंडळी तर इथेच आहेत आपले शिंदेसाहेब, अशा सर्वांना त्या ठिकाणी विनंती करून त्या मेळाव्यात या म्हणून आम्ही सांगणार आहोत। पण जागा 102च आहेत आणि पक्ष मात्र म्हणजे इतर मोठीचे 10 पेक्षा जास्त दिसत आहेत, प्रत्येकाच्या मात्र किती जागा आहेत आणि कशा नाही ते आम्ही करून आम्ही एकच मेरिट ठेवलेलं आहे। मी माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या बरोबर सांगतो, जो निवडून येणारा माणूस आहे, ज्याचं काम चांगलं आहे, त्याला तिकीट देऊन टाकायचं आणि तो दृष्टिकोन ठेवून त्या ठिकाणी आम्ही सगळेजण ते केलं, भांडायचं नाही, प्रेमाने त्या ठिकाणी जे असेल ते आपण बसून त्या ठिकाणी हे करायचं आणि तो दृष्टिकोन ठेवून आम्ही म्हणजे हे करतो। इथे काय झालं की आता म्हणजे पळवापळवी हे भाजपवाले करते, त्यांना धक्काच बसणार की यांच्याकडे आघाडी झाली, ते असं म्हणायचे की पहिले यांची आघाडी होतच नाही, पण आघाडी आज सोलापूर शहरात झालेली आहे महाविकास आघाडी। उपनेते आहेत शरद कोळी, त्यांचं असं म्हणणं आहे की प्रणिती शिंदे जर नेतृत्व करणार असतील किंवा प्रणिती शिंदे आघाडीत असतील तर आम्ही अजिबात आघाडी होऊ देणार नाही। ते आता आपल्याच पक्षातले नाही ऐका, नाही ते म्हटले असतील, त्यांचं व्यक्तिगत मत आहे, ते पक्षाचं मत नाही आहे। पक्षाचा नेता मी आहे म्हणून पक्षाचं मत मी या ठिकाणी सांगतो की माननीय उद्धव साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये सर्व एकत्र आलेले आहोत। साहेब, आज मनसे आपल्या सोबत दिसते, राज्यात पण हाच फॉर्म्युला असणार आहे का? मुंबईमध्ये हा फॉर्म्युला नाही, मुंबईत नाही, संपूर्ण महाराष्ट्रातच त्या ठिकाणी होणार। आता त्यांनी जे काही मागणी केलेली ते म्हणजे त्या भागात जास्त आहे, मराठी माणसाच्या एरियामध्ये मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, नाशिक अशा सगळ्या ज्या आहेत तिथे मागणी केली, इथे मात्र ते सहकार्य करणार असंच राजसाहेबांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण एकत्र या ठिकाणी काम करणार आहोत भाजपला पाडण्यासाठी। भाजपचं जे करप्शन चाललं जबरदस्त आहे। आत्ताच मी सुप्रियाताईचं भाषण ऐकलं, अरविंद सावंतचं भाषण ऐकलं, कुठून आणले इतके पैसे नगरपालिकेमध्ये, कसे आणले पैसे, हा प्रश्न आता जनतेला पडलेला आहे की यांनी पैसे कुठून आणले। तुम्ही शेतकऱ्यांना पैसे देत नाही, तुम्ही त्या लाडक्या बहिणीला पैसे देत नाही आणि पैसे वाटपाला त्या ठिकाणी प्रत्येक घराघरात जाऊन 35-30 हजारपर्यंत हे पैसे दिले, हे कशा करतात आणि म्हणून इथं इलेक्शन कमिशनने डोळे झाक केले, त्यांच्यावर कारवाई करावी लागेल। आपले सहकारी अंबादास दानवे त्यांनी देखील आज एक व्हिडिओ ट्विट केला, महेंद्र दळवी आहेत आमदार, त्यांच्याकडे पैशाचे बंडल असल्याचा एक व्हिडिओ त्यांनी ट्विट केला। मी पाहिलं ते अंबादास दानवे यांनी ते काढलेले बरोबर आहे। आता ते म्हणायला लागले असतं, पण अंबादास दानवे यांनी काढले ते बरोबर, ते पैशाचे बंडल त्याच्या आधी त्या ठिकाणी एका सन्माननीय आमदारांनी त्या ठिकाणी सुद्धा असं शोधलं भाजपचे पैसे, मग भाजप इतके पैसे आणते कुठून, भाजपला इतके पैसे मिळाले कुठून आणि कशातर्फे, हा एक संशोधनाचा विषय झालेला आहे। लोकांना पण अचंब झालं की हे इतके पैसे कसे, तुम्ही महिलांना पैसे देत नाही, महिला लाडक्या बहिणीला, तुम्ही शेतकऱ्यांना पैसे देत नाही,
आणि त्या ठिकाणी तुम्ही हे मतदारांना आपले निवडून येण्यासाठी त्या ठिकाणी भ्रष्टाचार करताय, बरोबर नाही. याच व्हिडिओवरून आता महायुतीमध्ये देखील वाद होताना दिसत आहे. शिंदे सेनेचे आमदार आहेत महेंद्र थोरवे, त्यांचं असं म्हणणं आहे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपानं आणि रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्या रूपानं आम्ही शत्रू घरात पाळला आहे. नाही, आता त्यांचे म्हणणं त्या तिघांचे तीन तिघाडा कांबेगाडा म्हणतात, तीन तिघाडा कांबेगाडा म्हणजे ॲटोमॅटिकली त्यांचे भांडणं सुरू झालेलं आहे. आणि ते भांडणं सुरू झाल्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही आज जर समजा चेहरा जर पाहिला देवेंद्रजीचा, ते एकदम नर्वस दिसतात, म्हणजे टेन्शन झालं त्यांना पण. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की त्यांचे भांडणं आपसात आता खूप मोठे वाढलेले आहे आणि ते कुठेही त्या ठिकाणी ते एकत्र राहणार नाही. आता नगरपालिका निवडणुकीत सगळे एकमेकाच्या पैशामुळे, पैसे कोणाला जास्त देतं याच्यावर शरत म्हणजे हे लागलं होतं, म्हणजे हे सगळं खोटं आहे. आणि आता फक्त दुसऱ्या दिवशी जाऊन लगे भेटतात, चहा कॉफी पितात, हे सगळं खोटं आहे. मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो की त्या मनातून ते सगळे फाटाफूट होणार त्याचे. विरोधी अधिवेशन सुरू आहे पण विरोधी पक्षनेता अजूनही ठरलेला नाही आहे. तर आपण महाविकास आघाडीनं पत्र दिलं होतं, मात्र असं असताना भाजपकडनं त्या नावांना विरोध आहे असं बोललं जातं आणि दोन वेगळी नावं आता समोर आले. वडेट्टीवार साहेबांचं नाव आणि मला वाटतं परब साहेबांचं नाव जे आहे ते त्यांच्याकडनं समोर येत आहे. त्याकडे तुम्ही कशा पद्धतीनं बघता? मी एकच सांगतो की आता प्रकाशजी आम्ही ज्यावेळेस आमदार होतो त्यावेळेस 2 आमदार असताना त्या ठिकाणी काँग्रेसने विरोधी पक्षनेता दिला होता. 2 आमदार असताना पण इतकं करू शकतात असं बरेच वेळेस झालेलं आहे. आणि मग आता मुद्दाम या ठिकाणी करू द्यायचं नाही म्हणजे काय, हे बरोबर नाही. म्हणजे लोकशाहीचा हे स्तंभ आपण म्हणतो, चौथा स्तंभ तुम्ही आपण सर्वजण आहोत, त्यामध्ये विरोधी पक्षनेत्याला स्थान असतं. विरोधी पक्षनेत्याला स्थान दिलं नाही म्हणून त्या ठिकाणी आता खूप मोठं त्या ठिकाणी या सत्ताधारी लोकांवर त्या ठिकाणी खूप मोठं त्या ठिकाणी मारण्यात येणार. जाहीरपूर्वक म्हणजे 7 दिवसांचं अधिवेशन आणि त्यात परत विरोधी पक्ष नसणं, हे सगळं कुठेतरी विरोधकांचा आवाज उंच होईल आणि दाबण्यासाठी चाललं आहे, विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी चाललं आहे म्हणून. खरे साहेब, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळामध्ये विरोधी पक्षाचे नेते निवडून यावं म्हणून जागा सोडले, हा इतिहास आहे. इतिहास नाही, जर तुम्ही पाहिलं असेल ना ते की विरोधी पक्षनेता असला पाहिजे. मग त्यावेळेस राज्यकर्त्याने काय केलं होतं की आम्ही काय बोलतो, आमच्या काय चुका होतात हे सांगणारं कोणतरी पाहिजे. आमच्या पक्षातले लोक त्या ठिकाणी आमची स्तुती करतील, पण बाकी विरोधी पक्षाचे लोक त्या ठिकाणी आम्हाला सांगतील नाही हे चुकलं, तुमचं चुकलं. आम्हाला त्या ठिकाणी आमची राज्यकारणाची पद्धत अजून मजबूत होईल ही भूमिका त्यांची. नगर परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे वाटले असा आरोप आपला आहे. मग येणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकांना काय परिस्थिती आहे? आता ते इथे आता माहिती आहे ना, 9-10 पक्ष एकत्र आलेले आहे, सगळ्यांचे कार्यकर्ते खूप मोठे आहे, सगळ्यांनी शिवसैनिक पाहणा करतील, कोण पाहते. आणि त्यावेळेस तुम्हाला सांगतो की यांनी फक्त काही केलं तर एखाद्या निवडणूक अधिकाऱ्यानं पकडून आणून सांगू हे पकडलं पाहिजे, हे पकडलं आणि यांना काहीतरी कर, कारवाई कर, असं गळा पकडून म्हणावं लागेल तरच हे सुधारतील, नाही तर सुधारणार नाही. आदित्य ठाकरे आहेत, त्यांनी शिंदे सेनेवर आरोप लावलेला आहे की 22 आमदार फुटणार आहेत. अशा पद्धतीने मी तुम्हाला TV9 तुझ्या ABP माझामध्ये पण आलेलं आहे की आधीच सांगितलं की 22 आमदार फुटणार, पण नंतर मी ती संख्या वाढवली, मी 35 आमदार म्हटलो होतो. कारण मला त्या ठिकाणी 1-2 ते आमदार भेटले होते असं एका ठिकाणी लग्नामध्ये. त्याने 22 नाही 35 जण आम्ही तयार आहोत, फक्त कधी आदेश आला की त्या ठिकाणी आम्ही सामंतांच्या नेतृत्वाखाली तिकडे जाणार भाजपमध्ये. ते सामंतांच्या नेतृत्वाखाली जाणार आहे, तेच म्हटले मला 2 आमदार ते. पक्षच विलीन होणार असं हे पक्ष विलीन नाही होऊ शकत ते, कारण हे शिंदे स्वाभिमानी आहे ना, जायचं नाही. मग आता हे कोण जातं कोण नाही जातं हे त्यांच्या त्या मगरुरी सभामुळे सुद्धा बरेच जण झालं. सध्या अधिवेशनामध्ये वेगळ्या विदर्भाची भूमिका देखील पुन्हा आता मला एक त्या ठिकाणी मुद्दाम मी सांगतो आपल्याला की तुम्ही आता मुद्दाम काहीतरी भाषिक प्रांतवाद, त्याच्यानंतर मग असं आपल्या एरियाचा त्या ठिकाणी प्रश्न काहीतरी आपलं बोलून त्या ठिकाणी करायचं. आता ज्यावेळेस तो प्रश्न संपला होता, आम्ही तो आमच्या लोकसभेत संपून टाकला होता. हा आला होता मुद्दा त्यावेळेस आमच्या लोकसभेत आम्ही असताना, आम्ही तो संपून टाकला होता. आणि भाजपने एका उत्तरात सांगितलं नाही आम्ही ते काही करत नाही. मग त्यानंतर संपला नाही, आता परत ते बावनकुळेने काढला. बावनकुळेला आणि आता तुम्हाला सांगतो याचा अर्थ बावनकुळे त्या ठिकाणी घाबरलेले महाविकास आघाडीच्या या सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीने घाबरले म्हणून मुद्दाम हा प्रश्न त्यांनी काढला. वडेट्टीवार साहेबांचं जर त्याला पाठिंबा अनुच्छेद जर भरून काढायचं असेल तर वेगळा विदर्भ करावाच लागतो. नाही, ते काँग्रेसला विचारतील ना त्यांच्या नेत्यांना, त्यांचं मत आहे ते. काँग्रेसचे नेते जे सांगतील ते करतील. कारण काँग्रेसचे प्रमुख नेते म्हणत नाही की वेगळं वेगळं करा. आणि मी महाराष्ट्र अभिमानी आहे.
महाराष्ट्र जर तुकडे कोणी करण्याची जर हिंमत दाखवली असेल, नाही आम्ही विदर्भ वेगळा करून, मग आम्ही महाराष्ट्रीयन लोक, आम्ही महाराष्ट्र अभिमानी लोक आम्ही कधी सहन नाही करणार. आणि म्हणून त्या ठिकाणी 107 हुतात्मे झाले संयुक्त महाराष्ट्रासाठी. आज बाबा राव गेले बिचारे, ते सुद्धा त्याच्यामध्ये होते. आचार्य डांगे, मधु दंडवते, ही सगळी मंडळी, प्रबोधनकारजी ठाकरे, स्वतः त्या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ही सगळी मंडळी असताना 107 हुतात्मे झाले होते. तो संयुक्त महाराष्ट्र झाला, तो तोडण्याची कोणाची हिंमत आहे? मग आम्हाला मुद्दाच येतो. सर, शिवसेनेची भूमिका कायम राहिलेली आहे की वेगळा विदर्भ होऊ नये. शिवसेना शिंदे गटाची भूमिका आता काय असू शकते, कारण भाजप त्यांच्यासोबत आहे. हां, तर शिंदे गटाच्या लोकांना तुम्ही विचारायचे, असं म्हणतात काय आहे तुमची भूमिका, इतकंच तुम्ही त्यांनाच विचारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.